नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नाउ टुडे विल डिस्कस अबाउट दी कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द ह्युमन आय. आपल्याला ह्युमन आयचं स्टडी करायचं आहे. यू हॅव स्टडी अबाउट द कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स. यू नो अबाउट द स्टडी अबाउट द इमेजेस फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स, देन साइन कन्व्हेन्शन, पॉवर ऑफ लेन्स, देन कॉम्बिनेशन ऑफ द टू कॉन्व्हेक्स लेन्स याचाही आपण स्टडी केलेला आहे. द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द ह्युमन आयमध्ये नेमकं आपलं स्टडी कशाचं करायचं आहे की नेमकं फर्स्ट वी कन्सिडर द व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ द ह्युमन आय. द फंक्शन ऑफ द ह्युमन आय इज लाईक द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट कंटेन्स द थ्री पार्ट्स. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय की ज्यावेळेस एखादं इन्स्ट्रुमेंट लाईटवर वर्क करून इमेज फॉर्म करत असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणतेही पार्ट महत्त्वाचे आहेत ते पाहायचं आहे. like the human eye. But optical instrument contains the source of the light, then lens and then screen. मी आत्ता सांगितलेलं आहे की फंक्शन ऑफ द ह्युमन आय इज लाईक द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, कारण ह्युमन आय कंटेन्स द लेन्स अँड स्क्रीन. बट दी light ray is originated from the any source of the light किंवा reflected from the any body of the any body and they are enter through your eyes, and when these light ray are enter through eyes which are coming from the any object at this time, when these light rays are enter through your eyes त्यावेळेस आपल्याला ते दिसू लागतं. म्हणजे नेमकं याचं नेमकं डोळा हा आपला जो काय आहे तो काम कसा करतो याचा आपल्याला स्टडी करायचा आहे नेमकं. आणि त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट महत्त्वाचे आहेत. आपण काय सगळेच डिटेल पार्ट त्याच्यामधले घेणार नाहीत. आपल्या सिलेबसची जे रिलेटेड पार्ट आहेत आपण त्याचाच फक्त स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट वी कन्सिडर दॅट द कन्स्ट्रक्शन ऑफ द ह्युमन आय. मी आत्ता सांगितलेले दी कन्स्ट्रक्शन ऑफ द ह्युमन आय इज लाईक द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. द एक्सपोज्ड पार्ट ऑफ युअर आय इज ए थिन अँड ट्रान्सपरंट. मी काय सांगितलं की एक्सपोज्ड पार्ट ऑफ युअर आय इज ए थिन अँड ट्रान्सपरंट. इट इज लाईक द ओनियन पल्प आणि इट इज ए कर्वेचर म्हटलं तरी चालेल. आपल्या डोळ्याच्या वरचा जो काही लेअर आहे तो लेअर आहे थिन अँड ट्रान्सपरंट. मग थिन अँड ट्रान्सपरंट अँड दॅट पार्ट इज नोन ॲज द कोर्निया असं म्हणायचं त्याला. इट इज नोन ॲज द कोर्निया. कोर्निया इज द एक्सपोज्ड पार्ट ऑफ युअर आय. इट इज थिन ट्रान्सपरंट. आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे काय होतं की इन्फायनाईट नंबर ऑफ द लाईट रेज एंटर थ्रू द कोर्निया. मॅक्झिमम नंबर ऑफ द लाईट रे रिफ्रॅक्टेड थ्रू द कोर्निया बिकॉज कोर्निया इज ए ट्रान्सपरंट. यू हॅव स्टडी अबाउट द लाईट रेज एंटर थ्रू द ट्रान्सपरंट मीडियम लाईक दिस. बिहाइंड द कोर्निया देर इज ए ऑपिक्यू मटेरियल. कोर्नियाच्या पाठीमागे काय असतं? ऑपिक्यू मटेरियल असतं, नॉन ट्रान्सपरंट मटेरियल असतं, डार्क मटेरियल, फ्लेशी मटेरियल, स्क्रीन लाईक द स्क्रीन. त्याला डार्क आणि फ्लेशी मटेरियलसुद्धा आपण म्हणू शकतो. इट इज ए नॉन ट्रान्सपरंट. इट इज ए ऑपिक्यू अँड दॅट ऑपिक्यू पार्ट इज नोन ॲज द इरिस असं म्हणायचं त्याला. इरिस. आपण फक्त सुरुवातीला पार्टचा स्टडी करूया की कोणकोणते पार्ट लक्षात ठेवायचे. The exposed part of your eye is a thin and transparent. Maximum amount of the light rays are refracted through the cornea because it is a transparent. But behind the cornea there is the opaque material, there is the dark and fleshy material, and that is known as the iris. The color of the iris is different for the different persons. Like the color of the iris is black color, then brown color, and then blue color. Majorly color of the iris is occurred nothing but the black. Some people the color of the iris is brown and very few quantity the color of the iris is blue color. म्हणजे यापैकी आपल्या डोळ्याचा जो काही मधला काळा जो भाग दिसतो ना, काहींचा ब्राऊन आहे, काहींचा ब्लॅक आहे आणि काहींचा कोणता आहे? ब्ल्यू आहे. तर मेजरली ब्लॅक आहे तो जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? इरिस असं म्हणायचं. But at the center part of the iris there is a small aperture, there is a small hole, and that small hole or aperture is known as the pupil. या इरिसच्या सेंटर पार्टमध्ये एक स्मॉल अपर्चर आहे, स्मॉल होल आहे, आणि त्या स्मॉल होल किंवा स्मॉल अपर्चरला काय म्हणायचं? प्युपिल असं म्हणायचं. मी फक्त कन्स्ट्रक्शन सांगू लागलोय की आपल्याला कोणकोणते पार्ट लक्षात ठेवायचे ते. Behind the pupil
there is the eye lens. The eye lens, it is a crystalline eye lens. It is made up from the jelly-like proteins and it is very very complicated. It is thin, transparent and like the convex lens. या प्युपिलच्या पाठीमागं काय आहे? आय लेन्स आहे. प्युपिलच्या पाठीमागं दिलेला आय लेन्स, द शेप ऑफ द आय लेन्स इज लाईक द कॉन्व्हेक्स लेन्स. मग फंक्शनसुद्धा त्याचं कशाप्रमाणे असेल? त्याचं फंक्शनसुद्धा कॉन्व्हेक्स लेन्सप्रमाणे असेल. इट इज व्हेरी व्हेरी थिन अँड ट्रान्सपरंट अँड मेड अप फ्रॉम द जेली लाईक प्रोटीन्स. त्या लेन्सलाच अटॅच काय असतात याच्यामध्ये? दीज आर दी सिलॅरी मसल्स. या लेन्सलाच अटॅच काय असतात? सिलॅरी मसल्स. याला आपण म्हणूया सिलॅरी मसल्स. आपल्याला पुस्तकाप्रमाणे पूर्ण डायग्रॅम काढता जरी येत नसली तरी त्याच्यामधली पार्ट खूप महत्त्वाचे आहेत ते समजून घेऊया आपण. द एक्सपोज्ड पार्ट ऑफ युअर आय इज ए कोर्निया. इट इज थिन अँड ट्रान्सपरंट. Maximum amount of the light ray is refracted through it, but behind the cornea there is the opaque material, there is the dark material, fleshy material, and that material is known as the iris. The color of the iris is different for the different persons. मग आपण black, brown आणि blue सांगितलेलं आहे. But at the center part of the iris there is a small hole and that small hole is known as the pupil. Behind the iris in a circular region, इरिसच्या पाठीमागं सर्क्युलर रिजनमध्ये इट कंटेन्स द इन्फानाइट नंबर ऑफ द लाईट सेन्सिटिव्ह सेल. इन सर्क्युलर रिजनमध्ये बिहाइंड द इरिस देर आर इन्फानाइट नंबर ऑफ द लाईट सेन्सिटिव्ह सेल्स अँड धिस पार्ट ऑफ द लाईट सेन्सिटिव्ह सेल इज नोन ॲज द रेटिना. त्याला म्हणायचं रेटिना असं म्हणायचं. Retina is made up from the light sensitive cell. There are two types of the light sensitive cells. One is the cone shaped and second is the rod shaped. ही लाईट सेन्सिटिव्ह ज्या बनलेल्या आहेत त्या बनलेल्या आहेत रॉड शेप्ड सेलनी आणि कोन शेप्ड सेलनी बनलेल्या आहेत. इट कंटेन्स द इन्फानाइट नंबर ऑफ द रॉड शेप्ड सेल अँड कोन शेप्ड सेल, बट ओनली टू टाईप्स ऑफ द रॉड शेप्ड आणि कोन शेप्ड. याच्यामध्ये इन्फानाइट नंबर ऑफ द काय आहेत? रॉड शेप्ड सेल आहेत आणि कोन शेप्ड सेल पण आहेत. कशावर? इरिसवर. इरिस इज मेड अप फ्रॉम द लाईट सेन्सिटिव्ह सेल. म्हणजे ॲक्च्युअल रेटिना इज मेड अप फ्रॉम द लाईट सेन्सिटिव्ह सेल. इरिस इज नॉट मेड अप फ्रॉम द लाईट सेन्सिटिव्ह सेल. इरिस इज द ऑपिक्यू पार्ट आहे. इरिस हा ऑपिक्यू आहे, नॉन ट्रान्सपरंट आहे. बोलण्याच्या ओघामध्ये झालं. पण रेटिना इज मेड अप फ्रॉम द लाईट सेन्सिटिव्ह सेल. रेटिना ही लाईट सेन्सिटिव्ह सेलने बनलेली आहे आणि रेटिनाचं फंक्शन जे आहे ना ते स्क्रीनसारखं आहे. पडदा जो असतो स्क्रीन की ज्याच्यावर इमेज तयार होतं ते फंक्शन रेटिनाचं आहे. And this retina is connected with the help of the optical nerve. रेटिनाला हे कनेक्ट काय झालेले आहेत? ऑप्टिकल नर्व कनेक्ट झालेले आहेत. ऑप्टिकल नर्व टू द ब्रेन. ह्या ऑप्टिकल नर्वनी ब्रेनपर्यंत कनेक्ट केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ द ऑप्टिकल नर्व. म्हणजे रेटिना आणि ब्रेन हे कशाने कनेक्ट केलेलं आहे? ऑप्टिकल नर्वने कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युअल दीज आर दी मेन पार्ट्स ऑफ द ह्युमन आय. Between the cornea and the iris there is the liquid material. That liquid material is known as the aqueous humor म्हणायचं त्याला. aqueous humor. कॉर्निया आणि इरिसच्या मध्ये एक लिक्विड मटेरियल असतं अँड इट इज नोन ॲज द कॉर्निया. ह्या आयबॉलच्या इंटिरियर पार्टमध्ये इट कंटेन्स द लिक्विड मटेरियल अँड दॅट लिक्विड मटेरियल इज नोन ॲज द व्हिट्रस ह्युमर म्हणायचं याला. याला काय म्हणायचं? व्हिट्रस ह्युमर असं म्हणायचं. दीज आर दी मेन पार्ट्स ऑफ दी ह्युमन आय. याच्या व्यतिरिक्त काही आहेत पण आपल्याला जे सिलेबसशी रिलेटेड मेन पार्ट दिलेले आहेत. द एक्सपोज्ड पार्ट ऑफ युअर आय इज द कॉर्निया. इट इज थिन, ट्रान्सपरंट, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द लाईट रेज आर रिफ्रॅक्टेड थ्रू द कॉर्निया. बट बिहाइंड द कॉर्निया देर इज द ऑपिक्यू मटेरियल, देर इज द डार्क मटेरियल, फ्लेशी मटेरियल. इट इज अ नॉन ट्रान्सपरंट and maximum amount of the light rays are refracted through the cornea and they are falls on the iris. आणि इरिस इज नॉन ट्रान्सपरंट असल्यामुळे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द लाईट रे जे काय ओरिजिनेट झालेले आहेत, बाहेरून जे काय लाईट रे आलेले आहेत, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द लाईट रे इज रिफ्रॅक्टेड थ्रू द कॉर्निया. मग कॉर्नियामधून हे असे रिफ्रॅक्ट झालेले असतील. पण कॉर्नियामधून रिफ्रॅक्ट झाल्यानंतर हा पाठीमागचा पार्ट मात्र इरिसचा जो पार्ट आहे तो काय आहे? नॉन ट्रान्सपरंट आहे. म्हणून त्या पार्टपासून रे काय होतात? रिफ्लेक्ट होतात. मग आपल्याला नेमकं दिसतं कशापासून?
those rays are enter through the pupil with the help of only these rays you can see the any object clearly. फक्त प्युपिलमधून जाणारे जे काय रे असतील त्या प्युपिलमधून जाणाऱ्या रेमुळेच आपण काय करू शकतो, क्लिअर पाहू शकतो. या प्युपिलमधून जाणारे रे जे आहेत या रेमुळेच फक्त आपण पाहू शकतो. आता आपण सुरुवातीला हे प्रत्येकाचं फंक्शन पाहूया की कोर्निया कशाला म्हणायचं. एक्सपोज्ड, मी कोर्नियाच्या बाबतीत खूप सांगितलं. एक्सपोज्ड पार्ट ऑफ युअर कोर्निया इज ए थिन अँड ट्रान्सपरंट. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द लाईट रेज आर रिफ्रॅक्टेड थ्रू इट अँड दे आर फॉल्स ऑन द iris, but iris is a non-transparent. Maximum amount of the light rays are reflected. The main आणि मग those rays are enter through the pupil. जे रेज प्युपिलमधून जातील ना तेच these rays are falls on the eye lens and shape of the eye lens is like the convex lens and मग infinite number of the rays are enter through the eye lens. After the refraction these rays are meet together on a रेटिना. रेटिनावर इथे इमेज काय झालेले असेल, एकत्र आलेले असतील कारण फंक्शन ऑफ द आय लेन्स इज लाईक द कॉन्व्हेक्स लेन्स. आणि मग व्हेन द रेज एंटर थ्रू द प्युपिल दे आर एंटर थ्रू द आय लेन्स. आफ्टर द रिफ्रॅक्शन ऑल दीज रेज आर मीट टुगेदर ऑन ए रेटिना. मग रेटिनावर ज्या पॉईंटला त्याची इमेज तयार झाली असेल द नेचर ऑफ दॅट इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड. म्हणजे याची इमेज कुठं फॉर्म झाली असेल, विदिन द रेटिना. रेटिनाच्या पार्टमध्ये फॉर्म झालेले आहे आणि रेटिना इज मेड अप फ्रॉम द लाईट सेन्सिटिव्ह सेल. इमिजिएटली रेटिनावर याची इमेज तयार झाली रे झाली. रेटिना इज या ठिकाणी असणाऱ्या रेटिनावरच्या लाईट सेन्सिटिव्ह सेल्स काय होतात, ॲक्टिव्ह होतात, एक्सायटेड होतात आणि इमिजिएटली रेटिना सेंड धिस मेसेज टुवर्ड्स द ब्रेन विथ द हेल्प ऑफ द ऑप्टिकल नर्व लाईक द इलेक्ट्रिकल सिग्नल. म्हणजे रेटिना हा लगेच ऑप्टिकल नर्वला मेसेज सेंड करते. ऑप्टिकल नर्व हा मेसेज कोणाला सेंड करतो, ऑप्टिकल नर्व हा लगेच ब्रेनला मेसेज सेंड करतो आणि व्हेन देर इज द इंटरप्रिटेशन ऑफ द इमेज ऑन द ब्रेन ॲट धिस टाईम यू कॅन सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली इन फ्रंट ऑफ यू. परत पहा एक वेळेस, मला फंक्शन क्लिअर करायचे त्याच्यामध्ये की सुरुवातीला मला द ब्राईट लाईट, डीम लाईट, नंतर ऑब्जेक्ट नियर असताना, ऑब्जेक्ट दूर असताना त्याचे इमेज कशा तयार होतात हे पाहायचं आहे आपल्याला. पण सुरुवातीला मी काय सांगितलं आहे कि infinite number of the rays are enter through the cornea because it is the exposed part. It is a thin and transparent. Due to this reason, maximum number of the light rays are refracted through the cornea. But behind the cornea, there is the opaque material. Opaque material आहे कुठं, behind the cornea. Opaque material असल्यामुळे काय होईल, it is non-transparent. आणि मग maximum number of the rays are reflected. You can't see that. You cannot see with the help of these rays. But at the center part of the इरिस, कोर्निया तर ट्रान्सपरंट सांगितलं, इरिस इज ए नॉन ट्रान्सपरंट. मग मॅक्झिमम नंबर ऑफ दी लाईट रेज आर रिफ्लेक्टेड फ्रॉम द इरिस बट ॲट द सेंटर पार्ट ऑफ द इरिस देर इज ए स्मॉल होल, देर इज ए स्मॉल अपर्चर अँड इट इज नोन ॲज द प्युपिल. जे रे प्युपिलमधून जातील ना त्या रेमुळेच आपल्याला दिसतं. दोज रेज आर एंटर थ्रू द प्युपिल अँड दे फॉल्स ऑन द सरफेस ऑफ द आय लेन्स. शेप ऑफ द आय लेन्स इज लाईक द कॉन्व्हेक्स लेन्स. मग those rays are enter through the eye lens. After the refraction all these rays are meet together at a point on a retina and there is the formation of real and inverted images formed on a retina. But retina is made up from the light sensitive cell. Immediately light sensitive cells are excited and these light sensitive cells immediately send the message to the brain with the help of the optical nerve like the electrical signal. इमेज एकदा का रेटिनावर तयार झाली की लगेच रेटिना हा मेसेज काय करतं, ऑप्टिकल नर्वद्वारे ब्रेनवर पाठवतं आणि मग ब्रेनला पाठवल्यानंतर आपल्याला समोरचा ऑब्जेक्ट दिसले त्याची गॅरंटी नाही. जेव्हा त्या इमेजचं इंटरप्रिटेशन ब्रेनवर होईल त्यावेळेस आपल्याला समोरचा ऑब्जेक्ट दिसू लागतो. एक जरी याच्यामधला पार्ट निकामी असेल तर यू कॅन नॉट सी दॅट ऑब्जेक्ट क्लिअरली विथ युअर नेकेड आय. बघू शकत नाहीत आपण त्यावेळेस. मग आता एकेकाचं फंक्शन पाहूया आपण याच्यामध्ये की maximum amount of the light rays which are refracted through the cornea they falls on the iris but iris is non-transparent. मग आता इरिसचं नेमकं फंक्शन काय आहे, इरिसचं फंक्शन आहे व्हेन वी गो इन द ब्राईट लाईट ॲट दिस टाईम द साईज ऑफ युअर प्युपिल गोज ऑन डिक्रीजिंग. जेव्हा तुम्ही ब्राईट लाईटमध्ये जाता त्यावेळी प्युपिलची साईज काय होते, कमी होते. प्युपिलची साईज कमी झाल्यामुळे काय होतं, प्युपिल साईज कमी करण्याचं काम कोणाचं आहे, to control on the size of the pupil is the main function of the iris.
इरिसचं फंक्शन काय आहे की प्युपिलच्या साईजवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे इरिसचं आहे. असं का बरं? व्हेन वी गो इन द ब्राईट लाईट ॲट दिस टाईम द साईज ऑफ द प्युपिल गोज ऑन डिक्रीजिंग. जेव्हा तुम्ही ब्राईट लाईटमध्ये जाताना तेव्हा या प्युपिलची साईज जी काय आहे, ही मधला जो काय भाग आहे त्याची साईज कमी होते. मग ही साईज कमी करण्याचं काम कोण करतं? साईज कमी करण्याचं काम करतं इरिस. टू कंट्रोल ऑन द साईज ऑफ द प्युपिल इज द मेन फंक्शन ऑफ द इरिस. मग कमी करण्याचं कारण काय आहे की लेस अमाऊंट ऑफ द लाईट रेज एंटर थ्रू द प्युपिल हॅविंग द लार्ज अमाऊंट ऑफ द इंटेन्सिटी, हॅविंग द लार्ज इंटेन्सिटी, की ज्याची इंटेन्सिटी काय असते? जास्त असते. मग लेस क्वांटिटी म्हणजे लेस क्वांटिटी ऑफ द लाईट रेज हॅविंग द मोर इंटेन्सिटी विल बी सफिशियंट टू सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली. म्हणजे ज्यावेळेस ब्राईट लाईटमध्ये तुम्ही जाता, ब्राईट लाईटमध्ये ऑब्जेक्ट पाहता, त्यावेळेस तुमच्या प्युपिलची साईज कमी केलेली असते. ती कुणी केलेली असते? इरिसने कमी केलेली असते. आणि म्हणून लेस क्वांटिटीज ऑफ द लाईट रेज हॅविंग द मोर इंटेन्स आर एंटर थ्रू इट अँड दे आर पासिंग थ्रू द आय लेन्स and after the refraction they are made together on a retina, but retina is made up from the light sensitive cell. Retina immediately send this message toward the brain with the help of the optical nerve like the electrical signal, and then there is the interpretation of the image of the object on a retina, then you can see that object clearly. आपण इथं आलेलो आहे, कुठपर्यंत आलेलो आहे? इरिसचं फंक्शन सांगितलेले टू व्हेन वी गो इन द डीम लाईट. मग जेव्हा तुम्ही डीम लाईटमध्ये जाता ॲट दिस टाईम द साईज ऑफ द प्युपिल गोज ऑन इन्क्रीजिंग. जेव्हा तुम्ही डीम लाईटमध्ये जाता त्यावेळेस साईज ऑफ द प्युपिल, मी काय सांगितलं त्याच्यामध्ये, इन विच टाईम द साईज ऑफ द प्युपिल गोज ऑन इन्क्रीजिंग. व्हेन वी गो इन द डीम लाईट ॲट दिस टाईम साईज ऑफ द प्युपिल गोज ऑन इन्क्रीजिंग विथ द हेल्प ऑफ दी इरिस. ज्यावेळेस तुम्ही डीम लाईटमध्ये जाता त्यावेळेस तुमच्या प्युपिलची साईज एक्सपांड होते, कारण इरिस काय करतं? प्युपिलची साईज त्यावेळेस वाढवतो, कारण large amount of the light rays are necessary to see the any object clearly in dim light. म्हणून large quantity of the light rays having the less intense, असे लार्ज लाईट रेज पास केल्यामुळे डीम लाईटमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. तेव्हा अशी जी काही प्रॉपर्टी आहे, कोणाची प्रॉपर्टी? प्युपिलची प्रॉपर्टी आहे. आणि प्युपिलला साईज कमी जास्त करण्याचं काम कोणाचं आहे? इरिस आहे. टू कंट्रोल ऑन द साईज ऑफ द प्युपिल इज द मेन फंक्शन ऑफ द इरिस. मग व्हॉट इज अबाउट द फंक्शन ऑफ द इरिस? इरिसचं फंक्शन आहे टू रेग्युलेट द लाईट. इरिसचं फंक्शन काय आहे? रेग्युलेट करणे. आणि त्याच वेळेस रेग्युलेट लाईट करत असताना म्हणजे नियमितपणे लाईट रे पाठवायची, आणि त्याच वेळेस हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द लाईट रेज एंटर थ्रू इट, म्हणजे टू कंट्रोल ऑन द लाईट रेज एंटर थ्रू द आय लेन्स इज द मेन फंक्शन ऑफ द प्युपिल. म्हणजे प्युपिलचं आपल्याला जसं मी इरिसचं सांगितलं की मेन फंक्शन ऑफ द इरिस टू कंट्रोल ऑन द साईज ऑफ द प्युपिल, आणि त्याच वेळेस प्युपिलचं काम काय आहे? रेग्युलेट द लाईट अँड कंट्रोल ऑन द लाईट रेज एंटर थ्रू द लेन्स. म्हणजे लाईट नियमित पाठवायची, पण किती रे पाठवायची यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं आहे? प्युपिलचं काम आहे. प्युपिलची साईज कमी जास्त करण्याचं काम आहे इरिसचं काम आहे. कलर ऑफ द इरिस इज डिफरंट फॉर द डिफरंट पर्सन, मी सांगितलेलं आहे. ॲट द सेंटर पार्ट ऑफ द इरिस देर इज ए स्मॉल अपर्चर, देर इज ए स्मॉल होल. त्यालाच आपण प्युपिल म्हटलेलं आहे. की नेमकं प्युपिलचं काम काय आहे की हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द लाईट रेज एंटर थ्रू द आय लेन्स, म्हणजे किती अमाऊंट ऑफ लाईट एनर्जी पाठवायची, हे मेन फंक्शन आहे प्युपिलचं आहे. म्हणजे द फंक्शन ऑफ द प्युपिल टू रेग्युलेट द लाईट्स अँड कंट्रोल ऑन द लाईट रेज एंटर थ्रू द लेन्स. मग व्हेन वी गो इन द ब्राईट लाईट, व्हेन वी गो इन द डिम लाईट, व्हेन वी गो इन द ब्राईट लाईट ॲट दिस टाईम साईज ऑफ द प्युपिल गोज ऑन डिक्रीजिंग. कोणाद्वारे? विथ द हेल्प ऑफ दी इरिस. इरिस साईज त्याची कमी करतं, आणि मग लेस अमाऊंट ऑफ द लाईट रेज हॅविंग द मोर इंटेन्स विल बी सफिशियंट टू सी दॅट ऑब्जेक्ट क्लिअरली. आणि जेव्हा तुम्ही डीम लाईटमध्ये जाता त्यावेळेस प्युपिलची साईज इन्क्रीज करण्याचं काम कोणाचं आहे? तर हे आहे इरिसचं. आणि मग लार्ज अमाऊंट ऑफ द लाईट एनर्जी पास होते थ्रू द लेन्स हॅविंग द लेस इंटेन्स, आणि इमेज इज फॉर्म ऑन द रेटिना. रेटिना इमिजिएटली सेंड दिस मेसेज टू द ब्रेन विथ द हेल्प ऑफ द ऑप्टिकल नर्व. मग आपण इथपर्यंत आलो आहोत की प्युपिलमधून लाईट रेज चालले, ब्राईट असो किंवा डीम असो, अशी जी प्युपिल्स रिलेटेड प्रॉपर्टी आहे ना, त्या प्रॉपर्टीला म्हणायचं ॲडॅप्टेशन असं म्हणायचं. ॲडॅप्टेशन कशाला म्हणायचं? द ॲबिलिटी ऑर टेंडन्सी ऑफ द प्युपिल टू ॲडजस्ट फॉर ओपनिंग द लाईट.
म्हणजे तुम्ही डीम लाईटमध्ये गेलेला असाल किंवा ब्राईट लाईटमध्ये गेलेला असाल त्यावेळेस जे काय आतमध्ये रे पाठवायचे आहेत यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे प्युपिलचं आहे. ॲडजस्ट होती साईज त्या प्युपिलची. म्हणजे द ॲबिलिटी ऑर टेंडन्सी ऑफ द प्युपिल टू ॲडजस्ट फॉर ओपनिंग द लाईट टू सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली इन डीम लाईट ॲज वेल ॲज ब्राईट लाईट. ब्राईट लाईटमध्ये गेल्यानंतर किंवा डीम लाईटमध्ये गेल्यानंतर आत लाईट रे किती पाठवायचं यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत आहे? तर प्युपिल करत आहे. म्हणून सांगितले ॲबिलिटी ऑर टेंडन्सी ऑफ द प्युपिल टू ॲडजस्ट फॉर ओपनिंग द लाईट टू सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली इन ब्राईट लाईट ॲज वेल ॲज डीम लाईट अँड इज नोन ॲज द ॲडॅप्टेशन. त्याला म्हणायचं ॲडॅप्टेशन. जर ॲडॅप्टेशन प्रॉपर्टी नसते तर काय झालं असतं? प्युपिलला आतमध्ये किती लाईट रे पाठवायचं याचं जर स्वातंत्र्य नसतं तर काय झालं असतं? तर कदापि पाठीमागची जे काही प्युपिलच्या पाठीमागची पार्ट आहे ते डॅमेजही झाली असते किंवा फक्त तुम्ही डीम लाईटमध्ये पाहू शकला असता किंवा ब्राईट लाईटमध्ये पाहू शकला असता. पण प्युपिलचं जे काही ॲडॅप्टेशन प्रॉपर्टी आहे की आतमध्ये रे किती पाठवायचं यावर नियंत्रण ठेवण्याचं काम प्युपिलचं असल्यामुळे तुम्ही ब्राईट लाईटमध्ये गेला असाल किंवा डीम लाईटमध्ये गेला असाल, डीम लाईटमध्ये गेला तर लार्ज प्युपिलची साईज इन्क्रीज होते विथ द हेल्प ऑफ द इरेज. आणि म्हणून डीम लाईटमध्ये जास्त लाईट रे पास होतात की ज्यांची इंटेन्सिटी कमी असते की ज्यामुळे आपल्याला दिसू शकतं. आणि ब्राईट लाईटमध्ये गेल्यानंतर प्युपिलची साईज कमी होते आणि लेस क्वांटिटी ऑफ द लाईट रेज हॅव्हिंग द मोर इंटेन्सिटी विल बी सफिशियंट टू सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली इन ब्राईट लाईट. इथपर्यंत झालेलं आहे. बट बिहाइंड द प्युपिल देर इज द आय लेन्स. प्युपिलच्या पाठीमागं काय आहे? आय लेन्स आहे. आणि शेप ऑफ द आय लेन्स इज लाईक द कॉन्व्हेक्स लेन्स. देअर फॉर द फंक्शन ऑफ द आय लेन्स इज लाईक द कॉन्व्हेक्स लेन्स म्हणायला काही हरकत नाही. मग कॉन्व्हेक्स लेन्समधून गेल्यानंतर आफ्टर द रिफ्रॅक्शन द रेज आर मेड टुगेदर ऑन ए रेटिना. यू हॅव स्टडी अबाउट द इमेजेस फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्स. 6 इमेजेस आपण स्टडी केलेला आहे की ज्यावेळेस ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फायनाइट डिस्टन्स इमेज प्रोड्युसर ऑन फोकस. Object is placed just behind the 2f, image produced between the f and 2f. Object is placed on 2f, image is also produced on 2f. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की डिफरंट पोझिशनला ऑब्जेक्ट जर कॉन्व्हेक्स लेन्सच्या समोर असेल तर त्याची इमेजसुद्धा डिफरंट पोझिशनला मिळते. आणि मी आत्ताच सांगितलं आहे द फंक्शन ऑफ दी आय लेन्स इज लाईक द कॉन्व्हेक्स लेन्स. मग या आय लेन्सचं फंक्शनसुद्धा कॉन्व्हेक्स लेन्ससारखं असायला पाहिजे की डिफरंट पोझिशनला ऑब्जेक्ट जर आपल्या समोर असेल तर त्याचीसुद्धा इमेज डिफरंट पोझिशनला मिळायला पाहिजे. पण ईच अँड एव्हरी टाईम द इमेज इज फॉर्म ऑन ए रेटिनाच. पण प्रत्येक वेळेस इमेज कुठं मिळालेली आहे? रेटिनावरच मिळालेली आहे. मग रेटिनावर मिळण्याचं कारण काय आहे? ॲट दिस टाईम इट हॅव इज सम प्रॉपर्टी ऑफ द क्रिस्टलाइन आय लेन्स. या क्रिस्टलाइन आय लेन्सची सुद्धा एक प्रॉपर्टी आहे सेल्फ ॲडजस्टिंग द फोकल लेंथ टू सी द नियर बाय ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज डिस्टंट ऑब्जेक्ट. किंवा द कॅपॅसिटी ऑफ द आय लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ॲज पर द नीड. जसजशी ते म्हणजे या आय लेन्स जो काय आहे तो फ्लेक्झिबल आहे. आणि आय लेन्स ज्यावेळेस यू कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट ॲट दिस टाईम द साईज ऑफ द आय लेन्स या ज्यावेळी तुम्ही जवळचा ऑब्जेक्ट पाहता त्यावेळी साईज ऑफ द आय लेन्सची जी काय झालेली असते ती साईज झालेली असते, बल्जेस झालेली असते, अशी फुगीर झालेली असते. आणि फुगीर म्हणजे हे कोणाद्वारे करतं? व्हेन वी सी द नियर बाय ऑब्जेक्ट ॲट दिस टाईम सिलॅरी मसल जे काय आहेत सिलॅरी मसल स्ट्रेच्ड द आय लेन्स. सिलॅरी मसल काय करतात? त्या आय लेन्सला ओढून धरतात आणि आय लेन्सला ओढून धरल्यामुळे शेप ऑफ द आय लेन्स गोज ऑन. म्हणजे शेप ऑफ द आय लेन्स जो काय आहे तो शेप ऑफ द आय लेन्स हा काय झालेला असतो? फुगीर झालेला असतो, बल्जेस झालेला असतो. आणि त्यामुळे काय होतं की जवळच्या ऑब्जेक्टपासून येणारे रे आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर मेड टुगेदर ऑन ए रेटिना. तर हे कुठे एकत्र येतात? रेटिनावर एकत्र येतात कारण त्याची फोकल लेंथ कमी होते. मला आणखी एक सांगायचं आहे. द डिस्टन्स बिटवीन द आय लेन्स अँड द रेटिना इज नोन ॲज द फोकल लेंथ ऑफ द आय लेन्स. आय लेन्समधलं आणि रेटिनामधलं जे काय डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सला आपण फोकल लेंथ ऑफ द आय लेन्स म्हणतो. मी असं म्हणतो आहे की यू कॅन नॉट चेंज द डिस्टन्स बिटवीन द आय लेन्स अँड द रेटिना बट यू कॅन चेंज द फोकल लेंथ ऑफ द आय लेन्स. काय सांगितलं मी इथं? की डिस्टन्स बिटवीन द आय लेन्स अँड रेटिना म्हणजे फोकल लेंथ ऑफ द आय लेन्स. मी असं म्हटलेलं आहे. हो फोकल लेंथ आहे. मी असंही म्हटलेलं आहे डिस्टन्स बिटवीन द आय लेन्स अँड रेटिना इज नोन ॲज द फोकल लेंथ. यू कॅन नॉट चेंज द फोकल लेंथ ऑफ द आय लेन्स. यू कॅन नॉट चेंज द डिस्टन्स बिटवीन द आय लेन्स अँड द रेटिना बट यू कॅन चेंज द फोकल लेंथ ऑफ द आय लेन्स. मग ही फोकल लेंथ चेंज होण्याचं काय कारण आहे? समजा व्हेन वी सी द नियर बाय ऑब्जेक्ट infinite number of the light rays are originated from the nearby object.
मग त्यावेळेस नियर बाय ऑब्जेक्ट पाहत असताना शेप ऑफ द जो काय आय लेन्स आहे तो शेप ऑफ द आय लेन्स फुगीर बनतो आणि फुगीर बनल्यामुळे त्याची फोकल लेंथ कमी होते. मग मला सांगा, मी हे डिस्टन्स बिटवीन द आय लेन्स अँड द रेटिना फोकल लेंथ म्हटलेलं आहे, ही सुद्धा फोकल लेंथ असेल ना. ॲज कम्पेअर टू दिस डिस्टन्स इज लेस ना, किंवा ॲज कम्पेअर टू दिस डिस्टन्स इज लेस ना. दिस इज ऑल्सो बी फोकल लेंथ, दिस इज ऑल्सो बी फोकल लेंथ, दिस इज ऑल्सो बी फोकल लेंथ, बिकॉज शेप ऑफ द आयबॉल इज इलॉंगेटेड. हा आयबॉलचा शेप लाईक द एग्ज आहे, म्हणून हे डिस्टन्स ही फोकल लेंथ, ही फोकल लेंथ, ही फोकल लेंथ, ही फोकल लेंथ रेटिनावर या सेंटरपासून आय लेन्सच्या सेंटरपासून रेटिनावर घेतलेल्या प्रत्येक पॉईंटमध्ये जे काय डिस्टन्स आहे ते डिफरंट आहे. म्हणून मी सांगितले यू कॅन चेंज द फोकल लेंथ बट यू कॅन नॉट चेंज द डिस्टन्स बिटवीन द आय लेन्स अँड रेटिना. मग फोकल लेंथ चेंज होण्याचं कारण काय आहे? व्हेन वी सी द नियर बाय ऑब्जेक्ट ॲट दिस टाईम लाईट रेज कमिंग फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट अँड दे आर एंटर थ्रू द आय लेन्स, बट एंटर थ्रू द आय लेन्स होत असताना ॲट दिस टाईम सिलॅरी मसल स्ट्रेच टू द आय लेन्स, आणि स्ट्रेच टू द आय लेन्स झाल्यामुळं आय लेन्सचा जो काही शेप आहे तो फुगीर बनतो, आणि एकदा का फुगीर बनला की त्याची फोकल लेंथ काय होते? शॉर्ट होते, आणि फोकल लेंथ शॉर्ट झाली की यू कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली, यू कॅन एनेबल टू सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली. मग अशी जी प्रॉपर्टी आहे, जसं की आपण ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट ए इन्फायनाइट डिस्टन्स, डिफरंट पोझिशनला कॉन्व्हेक्स लेन्सच्या समोर ठेवली असताना इमेज वेगवेगळ्या पोझिशनला मिळाल्या, पण इथं एनी ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट ए इन्फायनाइट डिस्टन्स असेल, किंवा बियॉन्ड 2f असेल, बिटवीन f अँड 2f असेल, किंवा ऑन f असेल, किंवा कोणत्याही पोझिशनला असेल, ईच अँड एव्हरी टाईम द इमेज इज प्रोड्युस्ड ऑन ए रेटिना, नॉट द डिफरंट पोझिशन लाईक द कॉन्व्हेक्स लेन्स. अशा वेळेस म्हणजे एक रेटिनावरच इमेज तयार करण्यासाठी आय लेन्सची एक अशी प्रॉपर्टी आहे, सेल्फ ॲडजस्टिंग द फोकल लेंथ टू सी द नियर बाय ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज डिस्टंट ऑब्जेक्ट. ज्यावेळेस तो जवळचा ऑब्जेक्ट पाहतो त्यावेळेस त्याचा जो काय आय लेन्स आहे तो आय लेन्स फुगीर होतो, फोकल लेंथ कमी होते, आणि फोकल लेंथ कमी झाल्यामुळे कदापि इथं इमेज तयार झाली असेल पण रेटिनावर तयार झाली. मग रेटिना इमिजिएटली सेंड दिस मेसेज टू द ब्रेन विथ द हेल्प ऑफ द ऑप्टिकल नर्व लाईक द इलेक्ट्रिकल सिग्नल. मग जर एखादा ऑब्जेक्ट डिस्टंट असेल, इन्फायनाइट डिस्टन्सवर असेल, तर ॲट दिस टाईम द साईज ऑफ द प्युपिल इज इलॉंगेटेड. त्यावेळेस प्युपिलची साईज जी काय आहे, साईज ऑफ द आय लेन्स इज इलॉंगेटेड. हे पहा, ज्यावेळेस ऑब्जेक्ट जवळ असतो त्यावेळेस आय लेन्सचा शेप हा फुगीर बनतो, आणि ज्यावेळेस ऑब्जेक्ट इन्फायनाइट डिस्टन्सवर असेल त्यावेळेस तो आय लेन्स असा इलॉंगेटेड बनतो. अशी त्याची ॲबिलिटी आहे. तेव्हा त्या ॲबिलिटीला काय म्हणायचं? पॉवर ऑफ ॲकॉमोडेशन असं म्हणायचं. काय म्हणायचं? पॉवर ऑफ ॲकॉमोडेशन. म्हणजे ड्यू टू द पॉवर ऑफ ॲकॉमोडेशन ऑफ द आय लेन्स यू कॅन सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली विच इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ युअर आय विच इज प्लेस्ड ॲट एनी डिस्टन्स. कोणत्याही डिस्टन्सला ऑब्जेक्ट जरी ठेवला तरी पॉवर ऑफ ॲकॉमोडेशनमुळे त्याची ईच अँड एव्हरी टाईम इमेज ही रेटिनावर तयार होते. त्यावेळेस फोकल लेंथ चेंज होत असेल, कारण जवळचा ऑब्जेक्ट पाहत असताना आय लेन्स हा फुगीर होतो, आणि दूरचा पाहताना आय लेन्स हा इलॉंगेटेड होतो असा. त्याच्यामुळे इलॉंगेटेड झाल्यामुळे त्याची फोकल लेंथ वाढते, आणि फोकल लेंथ वाढल्यामुळे ही आपण त्यावेळी त्याची फोकल लेंथ कन्सिडर करू शकतो की जिथपर्यंत इथं तयार झालेलं असेल. म्हणजे दूरचा ऑब्जेक्ट पाहताना फोकल लेंथ वेगळी आहे, आणि जवळचा ऑब्जेक्ट पाहताना फोकल लेंथ वेगळी आहे. ही जी काय सेल्फ ॲडजस्टिंग द फोकल लेंथ प्रॉपर्टी आहे कोणाची? आय लेन्सची. त्या प्रॉपर्टी ऑफ द आय लेन्सलाच काय म्हणायचं? पॉवर ऑफ ॲकॉमोडेशन. म्हणजे ड्यू टू द पॉवर ऑफ ॲकॉमोडेशन यू कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट ऑर डिस्टंट ऑब्जेक्ट ॲट एनी पोझिशन असेल तर ईच अँड एव्हरी टाईम द इमेज इज फॉर्म ऑन ए रेटिना. जसं कॉन्व्हेक्स लेन्सच्या समोर डिफरंट पोझिशनला ऑब्जेक्ट ठेवलेले असताना डिफरंट पोझिशनला इमेज तयार झाल्या, पण आय लेन्सच्या समोर डिफरंट पोझिशनला ऑब्जेक्ट असताना इमेज तर फक्त रेटिनावर तयार झालेले आहेत. याचं एकमेव कारण आहे पॉवर ऑफ ॲकॉमोडेशन ऑफ द लेन्स. म्हणून पॉवर ऑफ ॲकॉमोडेशन ऑफ द लेन्सचे डेफिनेशन सांगितलेले आहे. द कॅपॅसिटी ऑफ द लेन्थ टू ॲडजस्ट द फोकल लेंथ ॲडजस्ट करणे ॲज पर युअर नीड. जशी तुमची गरज असेल त्याप्रमाणे हा जो काय आय लेन्स आहे स्वतःचा आकार चेंज करतो. जवळ पाहिजे असेल, जवळ जर ऑब्जेक्ट असेल तर फुगीर बनतो, दूरचा ऑब्जेक्ट पाहिजे असेल तर इलॉंगेटेड बनतो. इलॉंगेटेड बनल्यामुळे फोकल लेंथ वाढते, आणि फोकल लेंथ वाढल्यामुळे इमेज रेटिनावर तयार होते. ज्यावेळेस फुगीर बनतो त्यावेळेस फोकल लेंथ शॉर्ट होते, इमेज रेटिनावरच तयार होते. म्हणजे रेटिनावर ईच अँड एव्हरी टाईम इमेज तयार करण्यासाठी आय लेन्सला स्वतःचा आकार प्रत्येक वेळेस चेंज करावा लागतो विथ द हेल्प ऑफ द सिलॅरी मसल्स. सिलॅरी मसलच्या सहाय्याने क्रिस्टलाइन आय लेन्स काय करतो? स्वतःचा शेप बदलतो टू सी द नियर बाय ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज डिस्टंट ऑब्जेक्ट.
मग ही फोकल डिस्टन्स बिटवीन द आय लेन्स अँड द रेटिना इज फोकल लेंथ. मग फोकल लेंथ तो स्वतःची चेंज करतो, म्हणजे सेल्फ ॲडजस्टिंग द फोकल लेंथ टू सी द नियर बाय ऑब्जेक्ट ॲज वेल एज डिस्टंट ऑब्जेक्ट, अँड दॅट प्रॉपर्टी ऑफ द आय लेन्स इज नोन ॲज द पॉवर ऑफ ॲकॉमोडेशन. त्यालाच आपण काय म्हणतो, पॉवर ऑफ ॲकॉमोडेशन. इथपर्यंत सांगितलेलं आहे. मग रेटिना कंटेन्स द टू टाईप्स ऑफ द सेल. हो, जोपर्यंत रेटिनावर इमेज तयार होते तोपर्यंतच आपण समोरचा ऑब्जेक्ट पाहू शकतो. पण रेटिनावर इमेज तयार करण्यासाठी हा लेन्स स्वतः बदलतो विथ द हेल्प ऑफ द सिलॅरी मसल्स. वेन यू कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट ॲट दिस टाईम सिलॅरी मसल कॉन्ट्रॅक्ट. मग याचा शेप काय होतो, फुगीर होतो, बल्जेस होतो, आणि बल्जेस झाल्यामुळे फोकल लेंथ शॉर्ट होते. आणि ज्यावेळेस दूरचा ऑब्जेक्ट पाहतो त्यावेळेस हा आय लेन्स जो इलॉंगेटेड होतो त्याची फोकल लेंथ वाढते, आणि इलॉंगेटेड फोकल लेंथ वाढते म्हणून त्याची इमेज रेटिनावर तयार होते, आणि इझिली यू कॅन सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली, हे सांगितलेलं आहे. आणि मग ज्यावेळेस इमेज इज फॉर्म ऑन द रेटिना इमिजिएटली रेटिना इज मेड अप फ्रॉम द लाईट सेन्सिटिव्ह सेल. लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आर ॲक्टिवेटेड ऑर एक्साइटेड immediately like the electrical signal, send this message to the brain with the help of the optical nerve. Where the optical nerve enter in the retina, the point at which the optical nerve enter in the retina, that point is known as the blind spot. त्याला काय म्हणायचं, ब्लाइंड स्पॉट असं म्हणायचं. कशाला, the point at which the optical nerve enters in the retina, that point is known as the blind spot. And when the image of the object is formed on the blind spot, you can't see that object clearly. ज्यावेळेस ब्लाइंड स्पॉटवर इमेज तयार होईल त्यावेळेस आपल्याला समोरचा ऑब्जेक्ट दिसू शकत नाही. दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द आय लेन्स. हे वर्किंग आहे त्याच्यामध्ये. जनरली देर आर टू टाईप्स ऑफ द लाईट सेन्सिटिव्ह सेल्स इन द रेटिना. वन इज द कोन शेप्ड सेल अँड अनदर इज द रॉड शेप्ड सेल. रॉड शेप्ड सेल गिव रिस्पेक्ट टू द इंटेन्सिटी ऑफ द लाईट. रिस्पेक्ट टू द इंटेन्सिटी ऑफ द लाईट, म्हणजे लाईट ब्राईट आहे का डीम आहे हे सांगण्याचं काम कोण करतं, रॉड शेप्ड सेल. अँड कोन शेप्ड सेल गिव रिस्पेक्ट टू द कलर, की कोणत्या कलरचा ऑब्जेक्ट समोर आहे याला रिस्पेक्ट देण्याचं काम कोण करतं, कोन शेप्ड सेल. बट इन सम पर्सन्स देर इज द व्हेरी लेस क्वांटिटी ऑफ द कोन शेप्ड सेल, दॅट पर्सन कॅन नॉट डिस्टिंग्विश बिटवीन द डिफरंट कलर्स. ती व्यक्ती मात्र डिफरंट कलरचं सेपरेशन करू शकत नाही. बट दॅट पर्सन कॅन सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली. त्या व्यक्तीला रॉड शेप्ड सेल प्रेझेंट असल्यामुळे दिसू शकतं, पण कलरमध्ये मात्र तो काय करू शकत नाही, डिफरंट करू शकत नाही. म्हणजे पॉवर ऑफ याच्यामध्ये ॲडॅप्टेशन इज रिलेटेड टू द प्युपिल, की तुम्हाला ब्राईट लाईट आणि डीम लाईट असताना लाईट रे एखादा ऑब्जेक्ट पाहण्यासाठी लाईट रे किती एंटर करायचे आहे लेन्समध्ये, हे काम आहे प्युपिलचं. त्याला म्हणतो आपण ॲडॅप्टेशन. म्हणजे ॲडॅप्टेशनद्वारे आपण एखादा ऑब्जेक्ट ब्राईट लाईटमध्ये सुद्धा पाहू शकतो किंवा डीम लाईटमध्ये पाहू शकतो. आणि पॉवर ऑफ अकॉमोडेशन इज रिलेटेड टू द आय लेन्स. यामुळे आपण ऑब्जेक्ट कोणत्याही डिस्टन्सवर जरी असला तरी यामुळे आपण ऑब्जेक्टची इमेज ईच अँड एव्हरी टाईम रेटिनावर तयार करू शकतो. म्हणजे ह्या दोन प्रॉपर्टी महत्त्वाच्या आहेत. बट इट हॅव इज सम लिमिट, पण यालाही काही मर्यादा आहे. यू कॅन सी द एनी ऑब्जेक्ट. जर एखादा ऑब्जेक्ट आपण खूपच जवळ आणला तर जसजसं आपण ऑब्जेक्ट जवळ आणू तसतसं तो ऑब्जेक्ट पाहत असताना आपल्या डोळ्यावर स्ट्रेस येतोच, ताण पडतो. तेव्हा किती कमी अंतरावरून एखादा आपल्याला ऑब्जेक्ट क्लिअर दिसेल त्याला म्हणायचं लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. काय म्हणायचं त्याला, लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन? ए पर्सन हू कॅन सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली ॲट द मिनिमम डिस्टन्स, फ्रॉम द मिनिमम डिस्टन्स. किंवा आपण असंही म्हणू शकतो द मिनिमम. मी समजा हा ऑब्जेक्ट क्लिअर पाहू शकतो, इथून आणखी जवळ आणला क्लिअर पाहू शकतो, पण त्याच्या जवळ आणला तर मी क्लिअर पाहू शकतो पण माझ्या डोळ्यावर ताण पडतोय. मग अशा किती कमीत कमी अंतरावरून एखादा ऑब्जेक्ट आपल्याला डोळ्याला ताण न देता दिसू शकतो त्याला म्हणायचं लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन म्हणायचे त्याला. लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. मग डेफिनेशन काय सांगता येईल, मी एवढ्या अंतरापर्यंत पाहू शकतो डोळ्याला ताण न देता, पण त्याच्या आत आणलं की माझ्या डोळ्याला ताण होतो. क्लिअर दिसतंय पण डोळ्याला ताण होतो. म्हणून सांगता येईल डेफिनेशन, द मिनिमम डिस्टन्स ॲट विच यू कॅन सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली विदाउट एनी स्ट्रेन ऑन युअर आय. द मिनिमम डिस्टन्स ॲट विच यू कॅन सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली विदाउट एनी स्ट्रेन ऑन युअर आय. तेव्हा ती मिनिमम डिस्टन्स बिटवीन द आय
अँड द ऑब्जेक्ट इज नोन ॲज द लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. मग फर्देस्ट डिस्टन्स कशाला म्हणायचं की तुम्ही एखादा ऑब्जेक्ट तुमच्यापासून दूर दूर जात असेल, क्लिअर दिसत असेल, परत दूर जात असेल, क्लिअर दिसत असेल. नवी आपल्याला सूर्यही पृथ्वीच्या पृष्ठभागावरून क्लिअर दिसतो किंवा चांदणेही आपल्याला क्लिअर दिसतात, म्हणजे स्टारही आणि प्लॅनेटसुद्धा आपल्याला रात्रीच्या वेळी क्लिअर दिसतात. मग अशा वेळी एका इन्फायनाईट डिस्टन्सवरचं सुद्धा आपण ऑब्जेक्ट डोळ्याला ताण न देता जर क्लिअर पाहत असो तर त्याला म्हणायचं फर्देस्ट डिस्टन्स असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? फर्देस्ट डिस्टन्स असं म्हणायचं. फर्देस्ट डिस्टन्स कशाला म्हणायचं? द मॅक्झिमम डिस्टन्स ॲट विच you can see any object clearly without any strain on your eye. That maximum distance is known as the furthest distance असं म्हणायचं किंवा त्याला लॉंगेस्ट डिस्टन्स असंही म्हणू शकतो आपण. मग हे फर्देस्ट डिस्टन्स किती असतं? बिटवीन द 25 सेंटीमीटर टू इन्फानाईटपर्यंत असतं. म्हणजे ज्या कमीत कमी अंतरावरून आपण एखादा ऑब्जेक्ट डोळ्याला ताण न देता पाहू शकतो तेव्हा त्या ऑब्जेक्टमध्ये आणि आपल्या डोळ्यामध्ये असलेल्या अंतराला आपण लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन म्हणतो. आणि मॅक्झिमम अंतरापर्यंत असलेला एखादा ऑब्जेक्ट असेल इन्फायनाईट डिस्टन्सवरचा ऑब्जेक्ट जर आपण डोळ्याला ताण न देता क्लिअर पाहत असू तर डिस्टन्स बिटवीन दॅट ऑब्जेक्ट अँड विथ युअर आय इज नोन ॲज द फर्देस्ट डिस्टन्स असं म्हणायचं. अँड टुडे यू स्टॉप इट. दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट दी ह्युमन आय.